नमस्कार. सायकॉलॉजी फॅक्ट्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी एक तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आलेली आहे. चला तर मग त्या विषयासाठी लगेच सुरुवात करूया. तुम्ही कधी विचार केला आहे का, काही लोक तुमच्या मनावर इतका सहज प्रभाव कसा टाकतात? तुम्ही घेतलेले निर्णय, तुमच्या भावना आणि तुमचं वागणं यामागे अनेकदा मानसशास्त्रातील काही अदृश्य नियम काम करत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लोकांचे मन नियंत्रित करण्याचे छुपे मार्ग. आता हे मार्ग कसे काम करतात, लोक त्यांचा वापर कसा करतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा मानसिक प्रभावापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा तुमचा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकू शकतो. मानवी मन ही या विश्वातील सर्वात गुंतागुंतीची, रहस्यमय आणि शक्तिशाली गोष्ट मानली जाते. मानवी वर्तनाचा आणि विचारांचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्रज्ञांच्या मते एखादी व्यक्ती तिच्या दैनंदिन जीवनातील जे काही लहान मोठे निर्णय घेते त्यातील तब्बल 90 ते 95% निर्णय हे तिच्या सुप्त मनाद्वारे संचलित केले जातात. उरलेले अवघे 5% निर्णय हे विचारपूर्वक किंवा तांत्रिक बुद्धीने घेतले जातात. म्हणूनच जर आपल्याला लोकांच्या विचारावर, धारणांवर आणि निर्णयांवर छुपा प्रभाव पाडायचा असेल तर त्यांच्या तार्किक मनाशी वाद घालण्याऐवजी किंवा त्यांना थेट पटवून देण्याऐवजी त्यांच्या सुप्त मनाशी थेट संपर्क साधणे हा सर्वात प्रभावी मार्ग ठरतो. लोकांचे मन नकळत नियंत्रित करण्यासाठी मानसशास्त्रातील काही विशिष्ट सिद्धांतांचा वापर घेतला जातो. यातील पहिला महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे प्रायमिंग इफेक्ट. प्रायमिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनात नकळत एखादी संकल्पना, शब्द, रंग किंवा वातावरण आधीच समजून घेणे किंवा रुजवून घेणे. मानवी मेंदू माहितीची साठवण विशिष्ट मज्जातंतूच्या जाळ्यांमध्ये करतो. जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट शब्दाचा किंवा भावनेचा उल्लेख करतो तेव्हा तिच्याशी संबंधित सर्व विचार सुप्त मनात जागृत होतात. उदाहरणार्थ मार्केटिंग आणि ब्रँडिंग क्षेत्रात या तंत्राचा अथांग वापर केला जातो. महागड्या दागिन्यांच्या किंवा कपड्यांच्या शोरूममध्ये अतिशय मंद शास्त्रीय संगीत वाजवले जाते आणि हवेत लव्हेंडर किंवा चंदनाचा सौम्य सुगंध पसरवला जातो. हे वातावरण ग्राहकाच्या सुप्त मनाला हे ठिकाण अत्यंत अलिशान आणि दर्जेदार आहे असा अदृश्य संदेश देते. परिणामी ग्राहक तिथे जास्त पैसे खर्च करताना संकेत करत नाहीत आणि त्याला वाटतो की हा निर्णय त्याचा स्वतःचा होता. आता दुसरा प्रभावी मार्ग म्हणजे अँकरिंग इफेक्ट. मानवी मन कोणत्याही गोष्टीचे मूल्य ठरवताना किंवा निर्णय घेताना त्याला मिळालेल्या पहिल्या माहितीचा आधार घेते. ही पहिली माहिती कितीही अवाजवी असली तरी मेंदू तिच्याशीच तुलना करून पुढील सर्व निर्णय घेतो. उदाहरणार्थ पाहायला गेलं तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची वाटाघाटी करतो तेव्हा सुरुवातीला मांडलेली संख्या ही समोरच्या व्यक्तीच्या मनासाठी मुख्य केंद्रबिंदू बनते. जर एखाद्या विक्रेत्याने एखाद्या वस्तूची मूळ किंमत 5,000 रुपये सांगितली आणि नंतर वाटाघाटी करून आपण 2,500 रुपयांना ती विकत घेतली, पण त्या वस्तूची खरी किंमत ही 1,500 रुपयेच असते, तरीही पहिल्या मिळालेल्या अँकरमुळे ग्राहकाचे मन समाधानी होते. याशिवाय हॅलो इफेक्ट हा मानवी स्वभावाचा असा एक पैलू आहे जो लोकांवर प्रभाव टाकणे अत्यंत सोपे करतो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या एकाच चांगल्या गुणावरून, जसे की तिचा सुंदर देखावा, उत्तम कपडे किंवा जबरदस्त आत्मविश्वास, तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आणि बुद्धिमत्तेचा अंदाज लावतो, त्याला हॅलो इफेक्ट म्हणतात. मानवी मन हे मुळात आळशी असते. ते प्रत्येक व्यक्तीच्या चरित्राचे सखोल विश्लेषण करत बसत नाही. त्यामुळे जर एखादी व्यक्ती अत्यंत व्यवस्थित, नीटनेटकी आणि आत्मविश्वासाने वावरत असेल तर लोक तिचे चुकीचे विचार किंवा विधानेही सत्य मानून स्वीकारण्याची शक्यता खूप जास्त असते. राजकारणी, कॉर्पोरेट नेते आणि व्यावसायिक याचा हॅलो इफेक्टचा वापर करून लोकांचा विश्वास सहज संपादन करतात. आता शेवटी कॉग्निटिव्ह डिसोनन्स हा सिद्धांत मानवी मनातील अस्वस्थतेचा वापर करतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या धारणा आणि तिच्या प्रत्यक्ष वर्तनात तफावत निर्माण होते तेव्हा तिच्या मेंदूत एक तीव्र मानसिक अस्वस्थता निर्माण होते. ही अस्वस्थता दूर करण्यासाठी माणूस स्वतःच्या विचारांमध्ये किंवा तर्कामध्ये बदल करतो. या मानसिकतेचा वापर करून लोकांकडून आपल्याला हवे असणारे तर्क तयार करून घेता येतात. थोडक्यात सांगायचे तर लोकांच्या मनावर छुपा प्रभाव टाकण्याची पहिली पायरी म्हणजे त्यांच्या सुप्त मनाची कार्यपद्धती समजून घेणे होय. त्यांच्या मनात योग्य अँकर बसवून योग्य शब्दाचे प्रायमिंग करून आणि हॅलो इफेक्टद्वारे स्वतःची एक प्रभावी
प्रतिमा तयार करून आपण लोकांच्या विचार प्रक्रियेला आपल्याला हव्या त्या दिशेने सहज वळवू शकतो. लोकांच्या मनावर आणि निर्णयावर प्रभाव टाकण्यासाठी केवळ तुम्ही काय बोलता हे महत्त्वाचे नसते, तर तुम्ही ते कसे बोलता आणि बोलताना तुमची देहबोली म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज कशी असते याला अनन्यसाधारण महत्त्व असते. प्रख्यात मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार कोणत्याही संभाषणात शब्दांचा प्रभाव केवळ 7% असतो, तर 38% प्रभाव आवाजाच्या टोनवर असतो. तब्बल 55% प्रभाव देहबोलीवर असतो म्हणजे तुमच्या बॉडी लँग्वेजवर असतो. याचा अर्थ असा की आपण न बोलताही समोरच्या व्यक्तीच्या सुप्त मनाशी थेट संवाद साधू शकतो आणि त्याला आपल्याला हवे तसे प्रभावित करू शकतो. संभाषण आणि देहबोलीद्वारे लोकांच्या मनावर छुपा ताबा मिळवण्याचे पहिले आणि सर्वात शक्तिशाली तंत्र म्हणजे मिररिंग टेक्निक. मानवी सुप्त मनाचा एक निसर्गदत्त नियम आहे. आपल्याला आपल्यासारखे दिसणारे, आपल्यासारखे वागणारे, आपल्यासारखा विचार करणारे लोक मनापासून खूप जास्त आवडतात. मिररिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या शारीरिक हालचालींची, बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या पद्धतीची आणि बोलण्याच्या वेगाची अत्यंत सूक्ष्मपणे नक्कल करणे. जर समोरची व्यक्ती हात घडी घालून बसली असेल किंवा हळू आवाजात बोलत असेल तर काही सेकंदानंतर तुम्हीही त्याच शैलीत बोलायला किंवा बसू लागा. ही नक्कल इतकी नैसर्गिक असावी की समोरच्याला ती जाणवणारही नाही. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या सुप्त मनात तुमच्याबद्दल अफाट आपुलकी आणि विश्वासाची भावना निर्माण होते, ज्यामुळे ती तुमचे विचार सहज स्वीकारते. आता दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे डोळ्यांचा संपर्क आणि आवाजातील चढ-उतार. संभाषणात दृष्टीचा वापर कसा करावा याचा 60/40चा नियम आहे. बोलताना 60% वेळ समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहावे आणि 40% वेळ सहज नजर दुसरीकडे घालवावी. सतत डोळ्यात पाहिल्याने समोरच्याला आक्रमकता किंवा दबाव जाणवू शकतो, तर खूप कमी पाहिल्याने तुमच्यातील आत्मविश्वासाची कमतरता किंवा खोटेपणा उघडा पडतो. यासोबतच आवाजाचा टोन हा सुप्त मनाला संदेश देणारा मुख्य मार्ग आहे. जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे पूर्ण लक्ष वेधून घ्यायचे असते किंवा एखादी गोष्ट अत्यंत महत्त्वाची म्हणून तिच्या मनात बिंबवायचे असते, तेव्हा अचानक तुमचा आवाज थोडा हळू आणि गंभीर करा. मानवी मेंदू मोठ्या आवाजापेक्षा हळू आणि रहस्यमय आवाजाकडे अधिक एकाग्रतेने आकर्षित होतो. आता तिसरे अचूक तंत्र म्हणजे होयची साखळी. समोरच्या व्यक्तीकडून एखादी मोठी मागणी, प्रस्ताव किंवा कठीण गोष्ट मान्य करून घ्यायची असेल तर थेट मुख्य मुद्द्यावर येऊ नका. त्याऐवजी संभाषणाच्या सुरुवातीला त्याला अशी 3 ते 4 साधी आणि लहान प्रश्न विचारा, ज्यांचे उत्तर तो फक्त होय किंवा हो असेच देऊ शकेल. उदाहरणार्थ, आज हवामान छान आहे ना, तुम्ही कालची मॅच पाहिली का, किंवा प्रत्येकाला आयुष्यात यश हवेच असते ना, बरोबर ना. जेव्हा मानवी मेंदू सलग 3 ते 4 प्रश्नांची उत्तरे होय असे देतो तेव्हा तो सकारात्मक आणि सहकार्याच्या मोडमध्ये जातो. यानंतर जेव्हा तुम्ही तुमचा मुख्य प्रस्ताव किंवा कठीण प्रश्न मांडता तेव्हा त्यांच्या तोंडून न कळत होय निघण्याची शक्यता 90% पेक्षा जास्त असते. आता शेवटी संभाषणातील शांततेचा वापर ही एक अत्यंत सूक्ष्म पण धडकी भरणारी मानसिक युक्ती आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याला एखादा प्रश्न विचारता आणि तो उत्तर देताना कचरतो किंवा अर्धेच उत्तर देतो, तेव्हा तुम्ही काहीही न बोलता फक्त त्याच्या डोळ्यात पाहता. शांत राहा. मानवी मनाला शांतता सहन होत नाही, ती अस्वस्थ करणारी असते. ही अस्वस्थता घालवण्यासाठी समोरची व्यक्ती स्वतःहून बोलू लागते आणि अनेकदा आपल्या मनातील सुप्त गोष्टी, खरी माहिती किंवा मनात लपवलेले सत्य ओकते. थोडक्यात सांगायचे तर केवळ योग्य शब्दांची निवड करून चालत नाही. योग्य देहबोली, आवाजातील रहस्यमय चढ उतार, सूक्ष्म नक्कल आणि शांततेची रणनीती वापर करून आपण समोरच्या व्यक्तीच्या संपूर्ण संभाषणात आपल्या इच्छेनुसार चालवू शकतो. लोकांच्या मनावर आणि निर्णयावर ताबा मिळवण्यासाठी मानवी भावनांपेक्षा मोठे कोणतेही शस्त्र नाही. तर्क आणि बुद्धीच्या विचारांना वेळ लागतो, पण भावना थेट माणसाच्या मेंदूतील म्हणजे अमिगडला या भागाला स्पर्श करतो, जिथे निर्णय एका सेकंदात घेतले जातात. मानसशास्त्रातील सर्वात गडद आणि धोकादायक शाखेला डार्क सायकोलॉजी म्हणतात. यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या भीती, अपराध भाव आणि असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला आपल्याला हवे तसे वागायला आपण भाग पाडू शकतो. आता डार्क सायकोलॉजीतील सर्वात घातक आणि सूक्ष्म तंत्र म्हणजे गॅस लाइटिंग. हा मानसशास्त्रातील शोषणाचा असा प्रकार आहे जिथे समोरच्या व्यक्तीच्या आत्मविश्वासाचा पायाखाली तोडवला जातो. यामध्ये त्याला त्याच्या आठवणींवर, निर्णयांवर आणि मानसिक संतुलनावर संशय येऊ लागतो. हे करण्यासाठी मी असे कधी बोललेच नाही, तुझा नेहमीच गैरसमज होतो किंवा तू उगाच अतिविचार करून नाटक करतोयस किंवा करतेस यांसारख्या वाक्यांचा सतत वापर केला जातो. जेव्हा
जेव्हा एखादी व्यक्ती हे वारंवार ऐकते तेव्हा तिचे स्वतःच्या बुद्धीवरील नियंत्रण सुटते आणि ती सत्याचा शोध घेण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून राहते. आता दुसरे शक्तिशाली भावनिक शस्त्र म्हणजे गिल्ट ट्रिपिंग किंवा मनात अपराधाची भावना निर्माण करणे. मानवी मनाला स्वतःला वाईट माणूस मानणे अजिबात सहन होत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला जाणीव करून देता की तुमच्या त्रासाला, दुःखाला किंवा अपयशाला तीच जबाबदार आहे, तेव्हा तिच्या मनात तीव्र पश्चाताप निर्माण होतो. मी तुझ्यासाठी आयुष्यभर काय केले आणि तू माझ्यासाठी एवढी लहानशी गोष्ट करू शकत नाहीस, हे या तंत्राचे क्लासिक उदाहरण आहे. या मानसिक दबावाखाली येऊन व्यक्ती स्वतःचे नुकसान करून समोरच्याची मागणी मान्य करते. आता याच मालिकेत स्कॅर्सिटी आणि अर्जन्सी म्हणजे दुर्मिळता आणि भीतीचा खेळ येतो. मानवी मनाचा एक मूळ स्वभाव आहे, जी गोष्ट सहज आणि मोफत मिळते त्याची किंमत केली जात नाही, पण जी गोष्ट आपल्या हातातून निसरून चालली आहे असे वाटते की ती मिळवण्यासाठी मन व्याकुळ होते. याला मानसशास्त्रात फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतात. ही संधी फक्त आजच्या दिवसापुरती आहे, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, तुला आत्ताच निर्णय घ्यावा लागेल या क्षणाला, किंवा मी हे दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाके असा बनाव असल्यास समोरच्या व्यक्तीची तार्किक विचार करण्याची क्षमता पूर्णपणे ठप्प होते. तो घाबरून भावनेच्या भरात तात्काळ निर्णय घेतो. शेवटी मानवी नातेसंबंधांना नियंत्रित करणारा सर्वात जुना नियम म्हणजे रेसिप्रॉसिटीचा नियम, रूल ऑफ रेसिप्रॉसिटी. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला न मागता एखाद्या लहानशी मदत, सरप्राईज भेटवस्तू किंवा खास वागणूक देता, तेव्हा समोरच्याच्या सुप्त मनाला न कळत तुमच्या उपकाराचे एक ओझे निर्माण होते. मानवी मन या नैतिक ओझ्यातून लवकरात लवकर मोकळे होण्यासाठी धडपडत असते. या मानसिक ओझ्याचा छुपा फायदा घेऊन भविष्यात जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीकडे एखादी मोठी मागणी किंवा मदत मागता, तेव्हा ती नाकारणे त्याला नैतिकदृष्ट्या अशक्य होऊन बसते. थोडक्यात सांगायचे तर डार्क सायकॉलॉजी ही मानवी भावनांच्या नाजूक धाग्यांशी खेळते. समोरच्याची भीती, पश्चाताप आणि नैतिक ओझे यांच्या कौशल्याने वापर करून त्यांच्या न कळत त्याला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे गुलाम बनवणे या तंत्रांमागे दडलेली असते. आधुनिक युगात लोकांच्या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ वैयक्तिक संभाषणाची गरज उरलेली नाही. आजच्या डिजिटल आणि माहितीच्या युगात तंत्रज्ञान, सोशल मीडिया, अल्गोरिदम आणि सामाजिक मानसशास्त्राचा वापर करून एकाच वेळी लाखो लोकांच्या विचारांवर, वर्तनावर आणि निर्णयावर छुपा ताबा मिळवला जातो आहे. आपल्याला वाटते की आपण स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घेत आहोत, परंतु प्रत्यक्षात आपले मन डिजिटल अल्गोरिदम आणि सामाजिक दबावाद्वारे नियंत्रित केले जाते. माहिती युगात मन नियंत्रणाचे सर्वात शक्तिशाली केंद्र म्हणजे सोशल मीडिया आणि डोपामाइनचा लूप. मानवी मेंदू डोपामाइन नावाचे रसायन आनंद, उत्सुकता आणि बक्षीस मिळवण्याचा म्हणजे रिवॉर्ड मिळवण्याच्या भावनेशी जोडलेले असते. आजचे सोशल मीडिया ॲप्स आणि त्यांचे अल्गोरिदम हे या डोपामाइन लूपचा अचूक वापर करतात. जेव्हा आपल्याला नोटिफिकेशन येते, व्हिडिओवर लाईक्स मिळतात किंवा आपण रील्स स्क्रोल करतो, तेव्हा मेंदू डोपामाइनचा एक लहानसा स्फोट होतो. यामुळे मानवी मन सतत नवीन माहितीच्या आणि मनोरंजनाच्या शोधात अडकून पडते. माणसाची एकाग्रता, अटेन्शन स्पॅन कमी करून त्याच्या मनात विशिष्ट विचार, राजकीय मतप्रवाह किंवा खरेदीच्या इच्छा न कळत पेरणे या अल्गोरिदमला सहज शक्य होते. आता दुसरा महत्त्वाचा सामाजिक सिद्धांत म्हणजे गर्दीची मानसिकता किंवा सोशल प्रूफ. मानवी मन हे मुळात आळशी आणि असुरक्षित असते. त्याला स्वतंत्र विचार करण्यापेक्षा गर्दीच्या पाठीमागे चालणे सुरक्षित वाटते. इतके सगळे लोक हे करत आहेत म्हणजे हे नक्कीच बरोबर असणार असा विचार सुप्त मनात आपोआप येतो. जर एखाद्या रेस्टॉरंट बाहेर लांब रांग असेल तर आपणही तिथे जेवायला जातो, भलेही शेजारचे रेस्टॉरंट अधिक चांगले असेल. राजकीय पक्षांचे मोर्चे, सोशल मीडियावरील ट्रेंड्स आणि प्रोडक्टचे रिव्ह्यूज याच सामाजिक भीतीचा व गर्दीचा मानसिकतेचा अचूक फायदा उठवतात. लोकांचे मत बनवतात आणि बदलतात पण. याशिवाय डिजिटल व राजकीय क्षेत्रातील सर्वात जुने आणि घातक शस्त्र म्हणजे प्रोपॅगंडा आणि रिपिटेशन इफेक्ट. मानसशास्त्रात एक अत्यंत प्रसिद्ध नियम आहे. एखादे सत्य जर वारंवार आत्मविश्वासाने आणि ठामपणे लोकांसमोर मांडले गेले तर सुप्त मन त्याला सत्य मानू लागते. जेव्हा मेंदूला एखादी माहिती पुन्हा पुन्हा ऐकायला मिळते तेव्हा ती माहिती मेंदूसाठी ओळखीची बनते. मानवी मन ओळखीच्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवते. जाहिराती कंपन्या, राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे एकाच स्लोगनचा, वाक्याचा किंवा चिन्हांचा वारंवार मारा करून लोकांच्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलून टाकतात. हे BJP करते. मी BJP समर्थक आहे बरं का. शेवटी सामाजिक स्तरावर लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आउट ग्रुप, हॉस्टिलिटी किंवा
आम्ही विरुद्ध ते असा बनाव रचला जातो. लोकांना एखाद्या विशिष्ट समूहाचा, धर्माचा किंवा विचारांचा भाग बनवून त्यांच्या मनात दुसऱ्या समूहाबद्दल भीती व द्वेष निर्माण केला जातो. जेव्हा लोकांच्या मनात भीती निर्माण होते तेव्हा त्यांची तार्किक बुद्धी काम करणे पूर्णपणे बंद करते. अशा वेळी ते स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य एका प्रभावी नेत्याच्या किंवा संस्थेच्या हातात सहज सोपवतात. थोडक्यात सांगायचे तर आजच्या काळात लोकांचे मन वैयक्तिक पातळीपेक्षा डिजिटल आणि सामाजिक पातळीवर जास्त नियंत्रित केले जाते. आता अल्गोरिदमचे जाळे, गर्दीचा प्रभाव, बातम्यांचा वारंवार मारा आणि भीतीचा वापर करून संपूर्ण समाजाची विचारसरणी आपल्याला हव्या त्या दिशेने वळवले जाते. म्हणजे वळवणे अत्यंत सोपे झाले आहे. लोकांचे मन नियंत्रित करण्याचे छुपे मार्ग, सुप्त मनाचे खेळ, डार्क सायकोलॉजी आणि डिजिटल अल्गोरिदमचे जाळे कसे काम करते हे समजून घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, या सर्व छुप्या मानसिक आक्रमणांपासून स्वतःच्या मनाचे रक्षण कसे करावे. जर आपल्याला या तंत्राची जाणीव नसेल तर आपण न कळत दुसऱ्यांच्या तालावर नाचणारे बाहुले बनतो. म्हणूनच ते स्वतःचे स्वातंत्र्य, तार्किक विचार क्षमता आणि निर्णय क्षमता टिकून ठेवण्यासाठी मानसिक आत्मसंरक्षण अत्यंत गरजेचे आहे. स्वतःचे मन सुरक्षित ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे जागरूकता, अवेअर राहणं. जेव्हा तुम्हाला मानसशास्त्रीय युक्त्यांची माहिती असते तेव्हा कोणीतरी तुमच्यावर प्रायमिंग, अँकरिंग किंवा गिल्ट ट्रिपिंग करण्याचा प्रयत्न करत आहे हे तुमच्या तात्काळ लक्षात येणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्हाला जाणवेल की समोरची व्यक्ती तुम्हाला तातडीने निर्णय घ्यायला लावत आहे किंवा भावनिक रीतीने ब्लॅकमेल करत आहे तेव्हा 5 सेकंदाचा ब्रेक घ्या. कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी 5 सेकंद शांत राहा आणि दीर्घ श्वास घ्या. हा लहानसा ब्रेक तुमच्या मेंदूतील भावनिक भागाला शांत करतो आणि तार्किक विचारांच्या भागाला पुन्हा सक्रिय करतो. आता दुसरे शक्तिशाली साधन म्हणजे समीक्षात्मक विचारसरणी म्हणजे क्रिटिकल थिंकिंग विकसित करणे गरजेची असते. जेव्हा कोणी तुम्हाला एखादी माहिती सांगते, कोणतीही जाहिरात दिसते किंवा सोशल मीडियावर ट्रेंड पाहायला मिळतो तेव्हा डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःला 3 प्रश्न विचारा. जसे की आता सध्या खूप मोठा ट्रेंड चालू आहे सोशल मीडियावरती, डिजिटल स्किल शिका आणि तुम्हीही घर बसल्या 50,000 1 लाख रुपये कमवू शकता. हे बघा माझी इन्कम, मी 1 तासामध्ये, मी आज दिवसातले 2 तास दिले आणि 2 तासामध्ये मी 10,000 20,000 रुपये कमवले. आज माझ्या दिवसाची इन्कम 1 लाख रुपये झाली. सो या गोष्टीकडे लक्ष देणे, म्हणजे काळजीपूर्वक लक्ष देणे तेवढंच गरजेचं आहे. आता यामागे काही छुपा हेतू तर नाही ना? हे प्रश्न विचारण्याची सवय लावल्याने गर्दीची मानसिकता आणि प्रोपागंडचे जाळे तात्काळ तुटून पडते. तसेच गॅस लाइटिंग आणि भावनिक शोषणापासून वाचवण्यासाठी स्पष्ट सीमा निश्चित करणे आवश्यक आहे. समोरच्या व्यक्तीला खुश करण्याच्या नादात स्वतःच्या तत्वांची तडजोड करणे थांबवले पाहिजे. जर कोणी तुमच्यावर उपकाराचे ओझे टाकून किंवा गिल्ट ट्रिपिंग करून चुकीची मागणी करत असेल तर कसलाही संकोच न बाळगता स्पष्ट आणि नम्रपणे नाही म्हणायला शिका. तुमचे निर्णय हे तुमच्या स्वतःच्या मूल्यांवर आधारित असावेत, दुसऱ्यांच्या दबावावर नाही. डिजिटल स्तरावरील मन नियंत्रणापासून वाचवण्यासाठी डिजिटल डिटॉक्स हा एकमेव मार्ग आहे. सोशल मीडिया, अल्गोरिदम आणि डोपामाइन लूपपासून दूर राहण्यासाठी स्क्रीन टाईम मर्यादित करा. बातम्या आणि माहितीच्या अतिप्रवाहाला म्हणजे इन्फॉर्मेशनचा जो ओव्हरलोड होतो त्याला आळा घाला. कारण सततच्या नकारात्मक माहितीमुळे मेंदू भीती आणि अस्वस्थतेचा मोडमध्ये जातो, ज्यामुळे विचार करण्याची क्षमता पूर्णपणे मंदावते. लोकांच्या मनात अभ्यास करणे आणि मानसशास्त्रीय तंत्रे समजून घेणे ही एक दुहेरी शस्त्र आहे. या ज्ञानाचा वापर जर स्वतःचा विकास, नेतृत्व, स्वतःमधली लीडरशिप, उत्तम संवाद आणि इतरांना मदत करण्यासाठी केला तर ते अत्यंत उपयुक्त ठरते. मात्र दुसऱ्यांचे शोषण किंवा फसवणूक करण्यासाठी याचा वापर करणे नैतिकदृष्ट्याही चुकीचे आहे. या सर्व आत्ता मी जे काही तुम्हाला सर्व माहिती सांगितली त्या ज्ञानाचा मुख्य उद्देश लोकांवर चुकीचा ताबा मिळवणे हा नसून स्वतःच्या मनाचे आणि विचारांचे जगातील छुप्या नियंत्रणापासून रक्षण करणे, आणि हे रक्षण करणे खूप जास्त गरजेचे आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.